मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्या समोर आहे फॉर्च्युनर मैदानात 1 नंबर क्रमांक पटकावलेला फॉर्च्युनरचा मानकरी असा डबल हिंद केसरी लखनच्या गाडीवरती जे जॉकी होते किशोर भाऊ कदम हे आपल्यासोबत आहे. आणि त्या दिवशी मुलाखत झाली नाही भाऊ. प्रथमतः अभिनंदन तुमचं. धन्यवाद. इतक्या मोठ्या मैदानात 1200 गाड्यांमध्ये नंबर करणं जोक नव्हता. ते यश साध्य केलं. आणि योग असं जुळून आला का तिन्ही वेळेस गाडीमधून लागली. हो. काय सांगाल मैदानाविषयी? हे बघा, दादाने जे मैदान भरवलं ते म्हणजे भारतामधलं नंबर 1चं मैदान. बक्षीस बी लय लूट भरपूर होती. पहिला क्रमांक फॉर्च्युनर असे पूर्ण बक्षीस म्हणजे टॉपची होती. आणि त्याच्यामध्ये परत पूर्ण MP विदर्भ जेवढं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बैल आहे बाहेरचे बी तर पूर्ण टॉपची नंदी आली ती. तर त्याच्यामध्ये आपण 1 नंबर केला. त्याच्यामध्ये आपल्याला जे तिन्ही बी फेरे तर आपली मधून गाडी आली. 1 नंबर झाला. समजा आपलं काहीतरी चांगलं आहे. एक शक्यता होती का म्हणजे तुम्ही त्या उद्देशानंच तिथं गेले होते? हो, कारण की आपला बैल बी काही जेवढे बायकीचे बैल पळते समजा कराड सातारा पूर्ण जेवढे टॉपचे बैल पळते तर त्या बैलाला आपण त्या बैलामध्ये आपला बैल पळेल बी. आपला बैल काही म्हणजे मागचा नाही, बेगार गुलालचा बैल नाही. आपला नंदी बी टॉपचाच आहे. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वास होता का बाबा आपण 1 नंबर किंवा 2 नंबर करू. आता लखनच्या गाडीचा तुम्हाला प्रत्येक वेळेस अनुभव चांगला आहे. लखन आतापर्यंत कित्येक वेळेस तुमच्या हातावरती पळालेला आहे. पण त्या सर्जा जो पळाला त्या सर्जाविषयी काय सांगाल? हे बघा, सर्जा जे तर आपले कैलास भाऊ हिवाळे तर यांच्या नियोजनामध्ये आम्ही एक दिवस बसलो. आपल्या गंदेलीच मैदान होतं त्या दिवशी. तर पायरा लागला का म्हणे. मला विचारल्यानंतर मी भाऊला सांगितलं बाबा पायरा झालेला नाही आपला. तर मग ते म्हणे ते वासरू जमाला आपल्याला. म्हणलं मग त्यांना इथं बोलून घ्या आपण लखनचा आणि त्याचा फेरा देऊ. तर मी फेरा टाकला तर मला अंदाज लागला बाबा आपली गाडी काहीतरी करू शकते. तर मग आपण पायरा करून ठेवला होता. बस एक चांगला अनुभव तुम्हाला आला. चांगल्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी तुम्ही झाला. काय सांगाल अजून मैदानाविषयी? मैदान तर कोणाला श्रेय द्या तुम्ही? भारतामधलं जे मैदान आहे ते नंबर 1 मैदान झालं. आपलं श्रेय पूर्ण जातं आमचे जोडीदार मोठ्या बंधू प्रमाणात पकडतो आपण त्यांना. कैलास भाऊ हिवाळे त्यांना, मनोहर भाऊला. आणि बाकीचे जोडीदार आहे त्याने बी भरपूर मेहनत केली. आपले करंजे पुळचे जे आपला लखन राहतो त्याने भरपूर मेहनत घेतली आपल्यासाठी. सगळं आता सगळ्याचेच आभार मानला लागते. पहिलवानचे बी आभार मानला लागते का त्याने टॉपचं मैदान ठेवलं, भारतामध्ये नंबर 1चं मैदान ठेवलं, त्यांचे पण पूर्ण आभार. पुन्हा जे पब्लिक बघायला आले त्यांचे पण आभार. आता एक जॉकी म्हणून तुमचा पण रोल आहे. बकासूर आणि लखन कधी पळू शकतो? तुम्ही मागं पण आपण एक मुलाखत केली होती. त्या मुलाखतीत तुम्ही म्हटले होते पण तो एक जुळून येत नाही. हे बघा, ते योग तो जुळून लवकरच येणार. कारण की काल बी माझं आणि मामाचं मैदानमध्ये आमची भेट झाली. कमीत कमी आम्ही 20 मिनिटं ते 25 मिनिटं आमची चर्चा झाली दोघांची. आपली गाडी एक दिवस पळवायची तर ती गाडी लवकरच पळताना दिसन तुम्हाला. तरी शक्यता कुठल्या मैदानात असं होऊ शकतं? आता हे बघा, आपल्या इकडं 2 मैदान लागेल सेकंडचे मोठे 1-1 लाखाचे. ते मैदान झाल्यानंतर एक 20 ते 22 दिवसामध्ये गाडी पळली. आज फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपण बघितलं दोघंही मानकरी लखन असेल किंवा बकासूर असेल हे फायनलसाठी पात्र झाले होते. आणि आज ज्या पद्धतीने त्यांचा पळ आहे तर आज इतक्या मोठमोठ्या रकमांमध्ये खरेदी होऊन सुद्धा त्या बैलांमध्ये तेवढी गतीने प्राप्त होत जेवढी गती या बैलांना आज. हो, याचं कारण आहे. कारण की काय होतं, जेवढी गती लागायला तिकडे बैल बी भरपूर पळणार आहे. पण आपला जे बैलाचं जे संभाजीनगरचे बैल आहे यांचा स्टॅमिना भरपूर आहे. कारण की आपण आराम देऊन बैल हाकलतो आणि त्यांचं तिकडं तसं नाही. ते प्रत्येक दिवसाआड 2 दिवसाआड बैल हाकलतात. त्यामुळं कसं आहे बैलाचं थोडं अखेर तिथं मशीन नाही रोज रोज पळवायला. तर ते बी आपलेच नंदी आहे. तर त्याने कुठंतरी याच्यामध्ये थोडंसं स्टॉप करून 8-4 दिवसाला असं गॅप देऊन पळवलं पाहिजे. बरं, लखन विषय काय सांगाल? त्याच्या सुरुवातीपासून तुम्ही जॉकी म्हणून बसता. हो. आज जी गती लागली त्या गतीविषयी काय सांगाल? कारण की त्याच्या बाजूला जर बघितलं तर महाराष्ट्रात ज्याला प्रसिद्धी आहे की सगळ्यात वेगवान म्हटलं घोड्याला पण हरवून देईल अशा स्पीडचा सर्जा होता, घोटचा सर्जा. तर काय सांगाल? हे बघा, लखन काही म्हणजे लखन काय असं मागचं नाही. लखन म्हणजे अख्ख्या MP पासून तर जेवढा भारत समजा जिथपर्यंत शर्यत पळते असं नाही. आपला बैल काही 2 जिल्हे किंवा 3 जिल्ह्याने पळतो. आपला बैल अख्ख्या भारतामध्ये पळतो.
MP पर्यंत मुंबई पूर्ण जेवढे जिथपर्यंत बैलगाडी क्षेत्र आहे तिथपर्यंत आपला बैल पळाला, असं 2-3 जिल्ह्यामध्ये नाही पळाला आपला बैल, आणि प्रत्येक ठिकाणी टॉपला आहे बैल. त्यामुळं आता मी तर पूर्ण जे फायनलला राहिलेले 20 बैल, त्या 20 बैलाला माझ्याकडून शुभेच्छा आहे. लखनच्या गतीविषयी काय सांगाल? जी सुरुवातीला गती होती, तुम्ही फलटणचं मैदान केलं होतं, देवाभाई आणि लखन, लखन, तर तीच गती लागली बैलाला. आणि आपला नंदी असा आहे लखन, ज्या ठिकाणी अटीतटीच काम आहेत त्या ठिकाणी लखन त्याचं सिद्ध करून दाखवतो, मी भरपूर पळणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. नक्कीच. आणि अपेक्षा राहील ज्या महाराष्ट्राला ज्या जोडीची पळण्याची उत्कंठा लागलेली त्या जोडीला तुम्ही पुन्हा एकत्र आणायचं काम कराल, कारण की जॉकीच्या पण हातात असतं. आणि एक परमनंट जॉकी म्हणून तुम्ही लखनच्या गाडीवर आहे, त्याच्यामुळं त्या अपेक्षा तुमच्याकडनं ठेवू, लवकरच तो मेळ जुळवून आणा. धन्यवाद.